नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत महायुतीला भरमसाठ असे यश मिळाले। यामध्ये भाजपला 132, शिवसेनेला 57, राष्ट्रवादी काँग्रेसला 41, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना 10 जागा मिळाल्या। तर यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की टॉप 5 तरुण आमदार कोण निवडून आलेले आहेत। मित्रांनो, 5 नंबरला आहेत श्रीजया चव्हाण। या श्रीजया चव्हाण ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कन्या आहेत। त्या भाजपच्या तिकिटावर भोकर विधानसभेमध्ये निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचे वय हे 32 आहे। त्यानंतर येते ते म्हणजे वरुण सरदेसाई। वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाव असून ते शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेचे पदाधिकारी आहेत। ते वांद्रे पूर्व येथे निवडणूक लढत होते व त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिसन सिद्दकी व मनसेच्या तृप्ती सावंत यांच्या विरुद्ध होता। त्यांचा या लढाईत विजय झालेला आहे व ते 32 वर्षाचे आहेत। त्यानंतर येतात ते म्हणजे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले राघवेंद्र पाटील। त्यांचे वय 31 आहे आणि त्यानंतर येतात ते म्हणजे भाजपचेच करण देवतळे। त्यांचे वय 29 आहे। त्यानंतर सर्वात कमी वयाचे आमदार आहेत रोहित आर पाटील। रोहित पाटील हे कवठे महांकाळ या विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले आहेत। त्यांनी संजय काका पाटील यांचा पराभव केलेला आहे। रोहित पाटील हे आर पाटील यांचे चिरंजीव असून ते महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण आमदार आहेत। रोहित पाटील हे मोठ्या मताधिक्याने तासगाव कवठे महांकाळ या विधानसभातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा पहिला नंबर।